नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघत आहोत कंबाईनच्या स्टडी स्ट्रॅटेजीज. जर याच्या आधीची जर तुम्ही पहिली स्टडी स्ट्रॅटेजी जर अभ्यासली नसेल तर ती स्टडी स्ट्रॅटेजी आपल्या चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे, प्लस आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला ती अवेलेबल करून दिलेली आहे. तर ती स्टडी स्ट्रॅटेजी होती ती 11 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंतची होती. तर ही स्टडी स्ट्रॅटेजी चालेल तुमची 21 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत. ठीक आहे. याला काही अपवाद आहेत. अपवाद कुठल्या विषयांचा आहे तर फिजिक्स आणि आपला जो याचा विषय आहे केमिस्ट्री, हे दोन विषयांचा याला अपवाद आहे. तर तो कसा आहे तो सुद्धा तुम्हाला मी पुढे जसं जाईल आपलं सेशन तसं तुम्हाला मी सांगेन. तर ही जी स्टडी स्ट्रॅटेजी चालेल तुमची, तर ही 21 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत ही स्टडी स्ट्रॅटेजी चालेल. ठीक आहे. 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत ही स्टडी स्ट्रॅटेजी जी आहे ही चालेल. तर आता केअरफुल आहे का तुम्हाला कुठले कुठले चॅप्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहेत किंवा हे तुमचं टार्गेट राहिलं पाहिजे. तर याच्यामध्ये आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, याच्यामध्ये तुम्हाला आदिवासी चळवळ आणि सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ, हे जे दोन चॅप्टर्स आहेत हे अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही क्लिअर करा. आधुनिक भारताचा आणि प्लस महाराष्ट्राचा इतिहास. आता याच्याकडे जे काही तुमच्याकडे रेफरन्सेस असतील, समजा ग्रोवर बेलेकर आहे तुमच्याकडं, समाधान महाजन यांचं पुस्तक आहे, किंवा जर तुम्ही स्टेट बोर्ड वापरता, सगळे ॲट ए टाईम फक्त या दोन चॅप्टरसाठीच तुम्हाला वेळ हा द्यायचा आहे या 10 दिवस. आणि या 10 दिवसामध्ये हा तुम्हाला चॅप्टर पूर्ण करायचा आहे. करताना तुम्हाला आधुनिकचा पण करायचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा करायचा. महाराष्ट्राचा इतिहासासाठी तुम्हाला गाठाळ आहे, कठारे आहे, हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला तुमचा जर वेळ वाचवायचा असेल तर आपला कोर्ससुद्धा सुरू आहे कंबाईनसाठी. तर त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. प्ले स्टोअरवरती जाऊन आपलं ॲप्लिकेशन जे आहे MPSC टाइम्स हे तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करून आपल्या कोर्समध्ये सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. त्याच्यानंतर विषय आहे आपला महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल. याच्यामध्ये तुम्हाला राजकीय आणि प्रशासकीय रचना जी आहे फक्त महाराष्ट्राची करा, भारताची याच्यामध्ये करण्याची गरज नाही, कारण जास्त याच्यावरती प्रश्न विचारत नाहीत महाराष्ट्राच्या भूगोलावर. पण महाराष्ट्राच्या भूगोलाची राजकीय आणि प्रशासकीय रचना डिटेलमध्ये करा. आणि प्लस भूगर्भ रचना, याच्यामध्ये जे काही खडक वगैरे, खडकांचे प्रकार वगैरे जे काही येतील हे तुम्ही डिटेलमध्ये करा. भूगर्भ रचना करताना दोघांचं सुद्धा व्यवस्थित करा. पण राजकीय आणि प्रशासकीय रचना करताना महाराष्ट्राच्या भूगोलावरती तुम्हाला इथं जास्त फोकस जो आहे हा तुम्हाला करायचा आहे. तर हे दोन विषय तुम्हाला सांगून दिलेत. हे तुमचं 30 नोव्हेंबरपर्यंत टार्गेट तुमचं पूर्ण व्हायला पाहिजे. पुढं भारतीय राज्यघटना, याच्यामध्ये तुम्हाला मूलभूत हक्क, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, संघराज्य आणि त्याचं क्षेत्र आणि नागरिकत्व, हे जे 5 चॅप्टर्स आहेत हे तुम्ही पूर्ण करून घ्या पॉलिटीसाठी. याचे रेफरन्स पुस्तक, आता तुम्हाला जॉग्राफीचे जर रेफरन्स पुस्तक माहीत नसतील तर जॉग्राफीला तुम्ही सौदी सरांचं पुस्तक आहे ते वापरू शकता. दीपस्तंभ पब्लिकेशनचं आहे, कोळंबे पब्लिकेशनचं आहे. ओके. सो 2-3 रेफरन्सेस रीड करून हे तुम्ही चॅप्टर्स इथं व्यवस्थित बनवू शकता. आणि जर तुम्हाला टाईम वाचवायचा असेल तर आपलं ॲप्लिकेशन आहे सध्या अवेलेबल, प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करून कोर्सला एनरोल करू शकता. राज्यघटनेसाठी मूलभूत हक्क, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, संघराज्य त्याचं क्षेत्र आणि नागरिकत्व. ठीक आहे. यासाठी तुम्ही M लक्ष्मीकांत यांचं पुस्तक वापरा आणि कोळंबेंचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. पण प्रेफरन्स देताना M लक्ष्मीकांतलाच तुम्हाला प्रेफरन्स याच्यामध्ये द्या. ते सुंदर पद्धतीने आहे आणि ते तुम्हाला मेन्सला सुद्धा तुम्हाला कामाला येणार आहे ASOच्या. नंतर पंचायत राजमधून 74वी घटना दुरुस्ती क्लिअर करून घ्या 30 नोव्हेंबरपर्यंत. 74वी घटना दुरुस्ती टार्गेट राहिलं पाहिजे तुमचं. त्याच्यानंतर अर्थशास्त्रामध्ये पंचवार्षिक योजना सगळ्या तुम्हाला डिटेलमध्ये क्लिअर करून घ्यायच्या आहेत. पंचवार्षिक योजना सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला क्लिअर करून घ्याव्या लागतील. ठीक आहे. अर्थशास्त्रासाठी देसले सरांच्या पुस्तकामध्ये पंचवार्षिक योजना चांगल्या दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही रीड करू शकता तिथून. ठीक आहे. आपलं ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये हे दिलेलं आहे कोर्समध्ये. नंतर भौतिकशास्त्रामध्ये 11 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरचं म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये आपण काय करतोय की 15 दिवसाला तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे. ठीक आहे. 15 दिवसांचं टार्गेट आहे. तर हे तुमचं टार्गेट जे आहे ते 25 नोव्हेंबरला हे पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. 25 नोव्हेंबरला तुमचं टार्गेट पूर्ण होऊन जाईल. जे कोणी पहिल्यापासून आपल्या स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो करतात त्यांना 15 दिवसामध्ये जे चॅप्टर दिलेले ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. चॅप्टर कुठला आहेत? गुरुत्वाकर्षण आहे, कार्य ऊर्जा शक्ती आहे, पदार्थाचे गुणधर्म आहे, साधे हार्मोनिक गती आहे आणि मापन पद्धती आणि राशी आहे. तर ह्या ज्या चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला 25 नोव्हेंबरपर्यंत क्लिअर करायचे आहेत. पण आपण स्टडी स्ट्रॅटेजी आता जी आहे ती 11 नोव्हेंबरपासून 21 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला देतोय. तर त्याच्यामध्ये आता 25 नोव्हेंबर डेट संपल्यानंतर तुम्ही पुढे काय करणार, तर पुढची सुद्धा तुम्हाला स्ट्रॅटेजी याच्यामध्ये देतो. 26 नोव्हेंबरपासून ही 10 डिसेंबरपर्यंत तुमची स्टडी स्ट्रॅटेजी चालेल. 26 ते 10 डिसेंबर. याच्यामध्ये ध्वनिशास्त्र किंवा ध्वनीचा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला क्लिअर करायचा आहे. याच्यामध्ये आवाजाचा वेग असेल, तरंगगती असेल, ध्वनी लहरींचे गुणधर्म असतील, ध्वनी लहरी म्हणजे काय हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला बघायचं आहे. डॉपलरचा इफेक्ट आहे, संगीत ध्वनीचे वैशिष्ट्य कुठले कुठले आहेत, तर हे तुम्हाला डिटेलमध्ये चॅप्टर्स क्लिअर करायचे आहे. फक्त फिजिक्समध्ये फक्त ध्वनी आणि ध्वनीशास्त्र जर तुम्हाला हा चॅप्टर करायचा असेल तर 10 डिसेंबरपर्यंत तुम्ही हा चॅप्टर करून घ्या. ठीक आहे.
त्याच्यानंतर रसायनशास्त्रामध्ये 11 नोव्हेंबरपासून ते 15 डिसेंबरपर्यंत आपलं जे टार्गेट आहे ते सुरू आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे की 35 दिवसांचं टार्गेट आहे, 35 दिवसांचं. तर हे जे चॅप्टर्स तुम्हाला दिलेले आहेत सगळे ते फिजिकल केमिस्ट्रीमधले तुम्हाला चॅप्टर दिलेले आहेत. ठीक आहे. तर ज्यावेळी आपण 34 स्टडी स्ट्रॅटेजी बघू त्यावेळेला तुम्हाला पुढचं टार्गेट देईन मी. ठीक आहे, पुढचं टार्गेट देईन. पण आत्ता तुम्हाला हे टार्गेट जे आहे ते हेच फॉलो करायचं आहे रसायनशास्त्रासाठी. याच्यामध्ये पदार्थाची स्थिती, अणुवस्तुमान, एकक आणि मोल संकल्पना, अणुरचना, त्याच्यानंतर किरणोत्सर्गिता आहे, व्हॅलेन्सी आणि रासायनिक बॉन्डिंगचं इलेक्ट्रॉनिक सिद्धांत, ऑक्सिडेशन रिडक्शन, आम्ल आम्लारी क्षार, रासायनिक चिन्हसूत्र आणि समीकरण, रासायनिक प्रतिक्रिया, रासायनिक ऊर्जा आणि रासायनिक प्रतिक्रियामध्ये होणारा बदल, मिश्रणे, वायू कायदा, रासायनिक गतिशास्त्र आणि रासायनिक समतोल, विद्युत रसायनशास्त्र आणि इंधन, हे जे चॅप्टर्स आहेत हे तुमचे क्लिअर व्हायला पाहिजेत. कधीपर्यंत क्लिअर व्हायला पाहिजेत? तर 15 डिसेंबरपर्यंत तुमचे चॅप्टर जे आहेत ते रीड करून तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. आता सायन्ससाठी रेफरन्स पुस्तक तुम्ही जे आहे ते लुसेंटचं वापरू शकता, स्टेट बोर्ड NCERT वापरा. त्याच्यानंतर मग तुम्ही कुठलेही मराठीमधलं एक रेफरन्स तुम्ही वाचू शकता. पण प्रेफरन्स पहिला लुसेंट, मग स्टेट बोर्ड NCERTs आणि त्याच्यानंतर मग मराठीमधलं रेफरन्स पुस्तक जे आहे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला टाईम वाचवायचा असेल तर तुम्ही आपल्या कोर्सला सुद्धा एनरोल करू शकता. तर आपला कोर्ससुद्धा सुरू आहे. तर बायोलॉजीमध्ये आता तुम्ही काय करणार, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, मानवी आरोग्यशास्त्र हे तिन्ही सब्जेक्ट जे आहेत ते बायोलॉजीमध्ये इन्क्लूड होतील. याच्यामध्ये तुम्हाला विषाणूंचा डिटेलमध्ये तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे. सपुष्प आणि अवृत्तबीजी वनस्पतींचा तुम्हाला डिटेलमध्ये याच्यामध्ये अभ्यास करावा लागेल. आणि श्वसन संस्था ही जी संस्था आहे, मानवी संस्था, ही तुम्हाला क्लिअर करायचं आहे. हे 3 सब्जेक्टचं ह्या 3 चॅप्टरचं टार्गेट जे आहे हे बायोलॉजीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत हे टार्गेट तुम्ही क्लिअर करून घ्या. डिटेलमध्ये याचे नोट्स तुम्हाला बनवायला पाहिजेत. डिटेलमध्ये नोट्स बनवा, सगळं रीड करून व्यवस्थित, आणि ते तुम्ही रीड करायचं आहे प्रॉपर पद्धतीनं. ठीक आहे. पण हे टार्गेट व्हायला पाहिजे कम्प्लिटेड आणि कॉस्ट 30 नोव्हेंबरपर्यंत. ठीक आहे. गणितासाठी तुम्ही रेल्वेचे एक्झाम्पल सोडवा. बुद्धिमत्तेसाठी तुम्ही आदान प्रदान जे आहे इनपुट आणि आउटपुट याच्यावरचे तुम्ही एक्झाम्पल सोडवा. आणि चालू घडामोडीला फेब्रुवारी 2021चं चालू घडामोडी जे आहे हे तुम्हाला रीड करायला पाहिजे. ठीक आहे. फेब्रुवारी 2021चं चालू घडामोडी तुम्ही रीड करून घ्या. तर अशा प्रकारचे हे टार्गेट आहे. कधीपर्यंत चालेल? 21 नोव्हेंबरपासून सुरू होईल ते 30 नोव्हेंबरपर्यंत हे टार्गेट तुमचं चाललं पाहिजे आणि तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. ठीक आहे. जर तुमचं पहिली अजून टार्गेट पूर्ण झालं नसेल तर दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही 30 तारखेपर्यंत संपवण्याचा प्रयत्न करा. पण ॲटलिस्ट एक ते 2 रीडिंग तरी ह्याचे झालेच पाहिजे जे तुम्हाला चॅप्टर सांगितलेले आहेत ते. तर तुमचा सिलेबस प्रॉपर पद्धतीनं जो आहे हा क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो ज्यांना कोणाला आता GHची कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त जर तयारी तुम्हाला करायची असेल तर प्ले स्टोअरवरती आपलं ॲप्लिकेशन आहे MPSC टाइम्स नावाचं, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि आजच आपला जो कंबाईनचा कोर्स सुरू आहे याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे. ह्या कोर्समध्ये तुम्ही एनरोल नक्कीच करून घ्या. 349 रुपीज याची आपण पर मंथ फीस ठेवलेली आहे. सो जवळपास 90 दिवस, ठीक आहे, 90 ते 100 दिवसांचा कालावधी जरी तुम्ही पकडला तरीसुद्धा तुमचा अभ्यासक्रम डिटेलमध्ये हा पूर्ण होऊन जाईल आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून. सो लवकरात लवकर ज्यांना कोणाला एनरोल करायचं असेल, ज्यांना कोणाला संधी सोडायची नाही, त्यांनी लवकरात लवकर तुम्ही आपले ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल करून घ्यायची. लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. तर आय होप सर्वांना स्टडी स्ट्रॅटेजी समजलेली असेल. तर अशा प्रकारची स्टडी स्ट्रॅटेजी आहे, फॉलो करा व्यवस्थित. जितक्या लवकर फॉलो कराल तेवढं चांगलं आहे. नंतर तुम्हाला प्रेशर येण्याचे चान्सेस राहतात. त्याच्यामुळे शक्य ते त्या दिलेल्या दिवसामध्ये तुम्ही टार्गेट जे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न हा करा. भले ॲटलिस्ट एक रीडिंग पडू दे, पण ज्यावेळी पुढचं स्टडी स्ट्रॅटेजी चालू असेल त्यावेळी मागची स्टडी स्ट्रॅटेजीसुद्धा एक रीडिंग बसल्यामुळं तीसुद्धा तुम्हाला कंटिन्युअस त्याचे रिव्हिजन जे आहे ती करतच तुम्हाला पुढं जायचं आहे. असं नाही की 10 दिवस झालं एक स्टडी स्ट्रॅटेजी कंप्लीट झाली, पुढची स्टडी स्ट्रॅटेजी घेतली पण पाठीमागचं विसरून जायचं, तसं नाही करायचं. पाठीमागच्या स्टडी स्ट्रॅटेजीला तुम्हाला पुढं घेऊनच जायचं आहे. ठीक आहे. पण त्या 10 दिवसामध्ये त्या स्टडीच्या आधी एक 2 वेळा तरी त्याची रीडिंग तुमच्या व्हायलाच पाहिजे त्या टेनी कॉस्ट. ओके. सो अशा प्रकारची स्टडी स्ट्रॅटेजी आहे, फॉलो करा व्यवस्थित आणि कॉन्फिडंट राहा. शेवटच्या दिवसामध्ये थोडीशी निगेटिव्हिटी येते, पण निगेटिव्हिटी बाजूला सरकवा. तुम्ही जे चॅप्टर करताय ते चांगल्या पद्धतीने करण्याचा ॲटलिस्ट तुम्ही प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे. ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.